तुमचा विश्वास हेच आमचं ध्येय. पीक विम्याचा विषय शेतकऱ्यांच्या एवढ्या संतप्त बातम्या आहेत. 2023च्या खरीप हंगामाचा पीक विम्याच्या रकमा शेतकऱ्यांच्या खात्यावर अद्यापर्यंत आलेल्या नाही. 1 वर्ष झाले. पुढचा खरीप हंगामाचा संपेल काही दिवसांनी. अजून मागच्या खरीपाचे पीक विम्याचे पैसे जमा झालेले नाहीत. शासनाचे मंत्री विधानसभेमध्ये भाषणं करून आश्वासन देतात की वेळेत जर मिळालं तर आम्ही व्याजासह देऊ, पण मात्र मार्च महिन्यामध्ये ही रक्कम येणं अपेक्षित होतं. आता जवळपास सप्टेंबर महिना उजडेल. माझ्या माहितीप्रमाणे शासनानं पीक विमा कंपनीला 2000 कोटी रुपये देणं बाकी असल्यानं ही रक्कम येत नाही अशी माझी माहिती आहे. म्हणून या शासनाकडे मागचे शेतकऱ्यांचे पैसे देण्याकरता पैसे नाहीत आणि मात्र पुढच्या घोषणा योजना मात्र मोठ्या थाटामाटामध्ये निवडणुकीला सामोरं जाण्याकरता घोषणा करतायत, पण मागचे पैसे मात्र शेतकऱ्याचे नाहीत. पीक विम्याचे पैसे नाहीत. 50,000 रुपये जे रेग्युलर कर्ज भरणाऱ्या शेतकऱ्यांचं नियमित भरण्याचं अनुदान ते नाहीत. कृषी ठिबकचे पैसे नाहीत. यांत्रिकीकरणाची योजना असते त्याचे 1.5-2 वर्षापासून पैसे नाहीत. जे दुधाचं अनुदान देखील अजून नाही. आणि म्हणून एवढे कोट्यावधी रुपये शेतकऱ्याचे थकवून जर फक्त पुढच्या घोषणा हे शासन करते, या शासनाची मानसिकता नाही. तर आम्ही 8 दिवसाची मुदत आता तालुका कृषी अधिकाऱ्यांनी दिलेली आहे. त्यांनी सांगितलं की प्रोसिजर चालू करतोय. 8 दिवसामध्ये जर शेतकऱ्याच्या खात्यामध्ये पैसे जमा झाले नाहीत तर मोठं रास्ता रोको आंदोलन या ठिकाणी करण्यात येईल अशी त्यांना सूचना दिली.